आणि देवांवर अभिषेक कोणाचा होतो तर फक्त आणि फक्त तीर्थंकरांचाच होतो, पण त्यांच्यातले काहीतरी गुण माझ्या बांधण्यात यावं असं मातेनं भावना करायची. यानंतर पुढे पंचे मैसे पेरा है गीतकारी तो फूल माला लटकी सुखकारी सिमीर पर्वत में अभिषेक होगा बाल की गुण यह गाता हो सुन सपने देखे माता माझ्या स्वप्नामध्ये मातेने काय पाहिलेलं आहे तर 2 पुष्पमाला पाहिलेलं आहे. त्याचा अर्थ जगाद्वारे पूजित धर्मतीर्थांची स्थापना करणाऱ्या बाल्य माझ्याही पोटी जन्म घ्यावा असं मातेनं भावना करायची. यानंतर पुढे सपना